तुफानी हल्ला प्रिंट आने के बाद एक बार बैठना पड़ेगा। आज के तारीख में अगर प्रिंट आ जाती है अपने पास और आज ही बैठ लेगा। क्या करने वाला है अच्छे से बता सकते, उसको भी बुला लेंगे ना, तो वही बोला घाटे उसको मालूम है कितना एरिया कवर करना है, आगे काम करेगा ना वो। और दूसरी बात क्या है कि डेवलपमेंट भी अपने को कोई ऑब्जेक्शन नहीं है, लेकिन ये है कि भाई झाड़ नहीं टूटे और जो सुविधा है वो बढ़े। कल क्या हुआ, कल जब आया अगर वो कंप्लीट पूरा बढ़ा प्रश्न तीता आहे, खरा प्रश्न तो आहे। म्हणजे एवढे झाडं तुटले जाणार म्हणजे काय की आपले जे काय आर्ग्युमेंट आहे आझाद बगीचा हा चंद्रपुरातला एकमेव असा बगीचा आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक फिरायला येतात। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोठे मोठे वृक्ष आहे, परंतु पालिकेतर्फे या ठिकाणी सौंदर्यीकरण करून राहिलेले आहे आणि या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली या ठिकाणी असलेले करंजीचे वृक्ष, गुलमोहरचे वृक्ष, कडुलिंबाचे वृक्ष, बांबूची करंजी, मोठ्या मोठ्या जे आज 20 ते 25 वर्ष झालेले आहेत अशी झाडं या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली तोडून राहिलेले आहे। आमचं विकासाला विरोध नाही, परंतु या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली जर हे मोठे मोठे वृक्ष जर तोडले जात असेल तर याला आम्ही विकास म्हणून मानणार नाही। वृक्ष पण मला असं वाटत आहे की ते या सुधारणा आणि जे काही ह्या ठिकाणी म्हणजे सौंदर्यीकरण जे होऊन राहिलेलं आहे हे एवढं समाधानकारक नाही आहे आणि त्याच्यानंतर यांनी जे वृक्ष जे लावलेले आहे ते वृक्ष तोडून टाकत आहे आणि त्या ठिकाणी त्या वृक्षाचे नुकसान करत आहे। त्यांना जे बांधकाम करायचं आहे या महानगरपालिकेच्या माध्यमातून जी हे गार्डनचं सौंदर्यीकरण करत असताना तर एक सौंदर्यीकरण करत असताना त्यांनी अशी जागा मोकळी जागा पाहावं की जिथे त्यांना काय हॉल बांधायचा असेल, पुन्हा अजून काय करायला तर तेवढं काय करावं त्यांनी, पण झाडाची कत्तल करू नये असा आमचा सर्व जनतेचा मानस आहे। आणि आम्ही यापुढे अगर झाडाची कत्तल झाली तर आम्ही या समोर जे काय आंदोलन होणार याला महापालिका जबाबदार राहील हे मी आजच इथे सांगू इच्छितो आणि त्याची खबरदारी महानगरपालिकेने घ्यावी।